जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। नमस्कार, मी धनराज खंडाळे। 7 मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। गेल्या 3-4 दिवसापूर्वी पुण्यामध्ये आणि राज्यामध्ये पावसाने मोठा धुमाकूळ घातलेला आहे। आज आपण आहोत मांजरी खुर्द, तालुका हवेली, जिल्हा पुणे या गावामध्ये। येथील शेतकरी नाथाभाऊ उंद्रे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्याचबरोबर ते सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं उल्लेखनीय काम आहे। त्यांना शेती आहे। पावसाने जो हाहाकार माजवलाय त्या पावसामुळे यांच्या पिकाचं खूप नुकसान झालेलं आहे। आपण त्यांच्याकडून या बाबत जाणून घेत आहोत। नमस्कार मित्रांनो, मांजरी खुर्द गट नंबर 772 मध्ये माझं 2.5 एकर क्षेत्र आहे। 2.5 एकरामध्ये मी कोथमीर, मेथी आणि पालक हे 3 वाण घेतलेत। 24 तारखेपासून या ढगांनी आणि पावसाने वैताग दिला शेतकऱ्यांना। आमचं घरदार शेवाळली, वावरं शेवाळली, 2 मोटर लावलेत आम्ही, दोन्ही मोटरीच्या 24 तास पाहतात तरी एरीचं काही पाणी निघाणं। इथं समोर आपण एअर बघतोय, पाणी निघाणं। आणि मग शेतकऱ्याची अशी वाईट अवस्था झाल्यावर मी एक पत्रकार असल्यामुळं रात्री 8:30 वाजता माननीय जिल्हाधिकारी सुहास दिवशी साहेब, माननीय तहसीलदार हवेलीचे सुरवशे साहेब यांच्याशी चर्चा करून ते म्हणले तुमच्याकडे पंचनाम्याला अधिकारी कर्मचारी सकाळी 8 वाजता येतील। आता 12 वाजता तरी त्यांचे काय ऑफिस सुटाना आणि आम्ही मात्र पावसात अजूनही ते कोसळत आहेत आमच्याकडे। हे पत्रकार बंधू पाहतायत आणि आमची अवस्था आता अशी झाली बघा, भाकरीला नाही पीठ, कालवणाला नाही मीठ, आणि कसं राहायचं नीट, खायची पंचायत पडली। मग आता पिकाचा कर्ज कोणी द्यायचं, बियाचं कोणी पैसे द्यायचं, यांची भरपाई म्हणजे 2,500 रुपये हेक्टरी, म्हणजे एकरला 1,000 रुपये। 1,000 रुपयाचं बिल नाही येत, मी एकरून 800 रुपयांनी दलाच आहेत। पालक आणि कोथमीरचं निराळीच, म्हणजे एवढं मी 2-3 पोती टाकलेली आहेत। 3 पोत्याला साधारण 7,000 खर्च नुसता बियाचा झालाय, खताचा 4,000 खर्च झालाय, पाणी 5,000 रुपयाचं झालंय आणि खुराप निघाली। आणि 4 दिवस आम्ही तिघे बापले काढतोय, फुकाटच आत उभ्या पावसात पाणी काढून दिला तरी योगा आता पण आमच्या डोक्यावर पाणीच येते। काही पाऊस थांबाना, सगळं उपाशी मारायची पाळी आहे। पण यांची काय ऑफिस सुटाना अजून, हे नुसतीच तिकडे गंबरे आणतात, गप्पा आणतात। येतो, आलो, निघालोय। आता कार्यालयातून फोन आला तर म्हणे आम्ही निघालोय। 12 वाजले येतात, आमचे पत्रकार आलेत, मी पण उभा आहे, वय माझं 63 आहे आणि यांची अजून ऑफिस सुटाना 12 वाजले तरी। कशी यायची ती, काय करायचं ठरवा शासनानं। मायबाप द्या खाली भरपाई तर द्या, नाही तर काही जगाचा पोषण उपाशीचे तुम्ही खा आमच्या जेव्हा बसून। धन्यवाद। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका। घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची, आपला चॅनल आपली बातमी 7 मराठी न्यूज।